कोपरगांव की जनता ने एक नया भरोसा जताया है। नवनिर्वाचित नगर अध्यक्ष पराग संधान ने मीडिया के जरिए आवाम का शुक्रिया अदा किया है और शहर के तरक्की के लिए अपना विजन साझा किया है। उन्होंने कहा, मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, आपने जो भरोसा हम पर जताया है और हमारे विश्वासनामे यानी घोषणा पत्र पर जो यकीन दिखाया है, मैं आपको यकीन दिलाता हूँ कि हम उस विश्वासनामे के एक एक वादे को पूरा करेंगे। पत्रकारों से बात करते हुए मैं ये साफ कर देना चाहता हूँ कि हमारी पहली प्राथमिकता नगर पालिका का चार्ज संभालना है। इसके बाद फौरन हम अलग अलग डिपार्टमेंट में जाएंगे और वहां की दिक्कतों और मुश्किलों को करीब से समझेंगे। जिस दिन हम जिम्मेदारी संभालेंगे उसी दिन से हमारा काम शुरू हो जाएगा। हमने आवाम को विश्वासनामा दिया है और हम 100 दिनों में 100 काम पूरे करने के लिए पूरी तरह पाबंद है। मैं आपके सामने ये वादा करता हूँ कि हम अपनी जिम्मेदारी 100% निभाएंगे। उन्होंने कहा कि शुरुआत में हमारी 5 प्रमुख प्राथमिकताएं रहेंगी। पीने के पानी का मसला हल करना, शहर की मुकम्मल सफाई करना, धूल की परेशानी को कम करना, सेहत और इलाज से जुड़ी सहूलतें देना और एम्बुलेंस की किल्लत को दूर करना। इन 5 कामों को हम सबसे पहले अंजाम देंगे, ऐसा नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान ने मीडिया से बातचीत में कहा। आता विषय असा आहे का एकदा आम्ही चार्ज घेणार आहोत। चार्ज घेतल्यावर प्रत्येक डिपार्टमेंटला जाऊन त्या डिपार्टमेंटचं कामकाज समजून घेणार आहोत, अडीअडचणी समजून घेणार आहोत। कारण 70% अडीअडचणी आम्हाला माहिती आहे, परंतु कालपर्यंत आम्हाला अधिकार नव्हता। आजपासून अधिकार प्राप्त झाला आहे। ज्या दिवशी आम्ही चार्ज घेऊ तर सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन जल शुद्धीकरण केंद्र असेल, पाण्याची टाकी असेल, स्वच्छताचा विषय असेल, जो कचरा डेपो असेल, आरोग्याचे कर्मचारी असतील, स्वच्छतेचे असतील, स्ट्रीट लाईट असेल, बांधकाम असेल, या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर शहरातल्या कामाचा आढावा घेणार आहे। चालू कामं, प्रलंबित कामं आणि भविष्याची कामं करायची आहेत त्याच्यावर पण आम्ही चर्चा करणार आहोत। आणि ज्या दिवशी आम्ही चार्ज घेऊ तिथून पुढे आम्ही जे शहराला विश्वास दिलेला आहे, विश्वासनामा आणि 100 दिवसात 100 कामं ते पूर्ण करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। आणि मी सगळ्यांसमोर विश्वास देतो पार्लमेंट आणि आमच्या सगळ्यांसमोर ती कामे आम्ही 100% करणार आहोत। सुरुवातीच्या 5 कामामध्ये पाणी, स्वच्छता, धूळ कमी करायची आहे, आरोग्याचे प्रश्न आहे आणि ॲम्ब्युलन्सचा प्रश्न आहे। हे 5 कामे प्रायोरिटीने आम्हाला करायची। त्या ठिकाणी आम्ही सर्व उमेदवार जाहीर करून निवडणुकीच्या रणांगणामध्ये 40 दिवसापूर्वी त्या ठिकाणी उतरलो होतो। जवळपास 11 तारखेला सर्व उमेदवार नगराध्यक्षांसहित जाहीर केले होते आणि आज त्या घटनेला 40 दिवस झालेले आहेत। सर्वप्रथम अतिशय घवघवीत यश मिळाल्याबद्दल मी आणि माझे आमदार कोल्हेताई आणि सर्वच आमचे उमेदवारांच्या वतीने कोपरगावकरांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आपल्या उपस्थित असलेल्या पत्रकारांचे आभार मानू इच्छितो की ज्यांनी सातत्याने आमचे विचार सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला। त्याबद्दल खरं तर आज आपणास बोलवलं गेलंय की सगळ्या मतदार राज्याचे आभार। त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या सगळ्या उमेदवारांना दिलेला आहे। 30 पैकी 19 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे असे आमचे 20 जवळपास त्या ठिकाणी 31च्या सभागृहामध्ये आमची सिंगल मेजॉरिटी या ठिकाणी दिलेली आहे। गेल्या 50 वर्षाचा इतिहास बघता अगदी माधवराव आढाव जरी लोकनियुक्त झाले होते नगराध्यक्ष, तरी मेजॉरिटी त्यावेळेस माझ्या माहितीनुसार खाली नव्हती। नंतरच्या काळामध्ये राजेंद्र झावरे झाले त्यावेळेसही खालची मेजॉरिटी नव्हती आणि नंतरच्या काळामध्ये विजयराव वाढणे त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि खालची मेजॉरिटी वेगळी होती। भूतोना भविष्य असा ऐतिहासिक असा निकाल आणि कौल या कोपरगावच्या जनतेने दिलेला आहे। अगदी क्लिअर कट मॅन्डेट, एक हाती सत्ता। भारतीय जनता पार्टी, RPI व लोकसेवा आघाडीच्या सर्वच उमेदवारांना आशीर्वाद देऊन त्यांनी दिलेला आहे आणि कोल्हे परिवारावर विश्वास ठेवून स्वर्गीय कोल्हे साहेब असतील, आदरणीय माजी आमदार कोल्हेताई असतील, विपिनदादा असतील आणि आम्हा सर्वांवरच हा जो विश्वास कोपरगावकरच्या जनतेने दाखवलेला आहे, निश्चितपणाने आम्ही त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही हे आश्वासन या निमित्ताने कोपरगावच्या जनतेला आम्ही देऊ इच्छितो, मतदारांना देऊ इच्छितो आणि त्यांचे आभार मानू इच्छितो। त्यांच्या सहित आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब ज्यांनी या ठिकाणी आपले सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकच ताकद देऊन आम्हाला आणि कोपरगावकरांना आश्वासित केलं, त्याबद्दल या निमित्ताने मी त्यांचे आभार मानू इच्छितो। धन्यवाद। विजयाचं श्रेय सर्वसामान्य जनतेला देतो आपण, कारण की ज्यावेळेस अशा पद्धतीचा विजय संपादित होतो
त्यावेळेस कोणा एकट्याला ते श्रेय देऊन चालणार नाही. तो श्रेय सर्वसामान्य सगळ्यांचाच आहे. अगदी बावनकुळे साहेबांनी जी सभा दिली त्याचा श्रेय म्हणू शकतो. देवेंद्रजींनी या ठिकाणी कोपरगावकरांना आश्वासित केलं की मी विजयी सभा घ्यायला येईल, विश्वासनाम्यातले सगळे मुद्दे मी पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो, त्यांना देता येईल. 9.5 वर्षापासून नगराध्यक्षाचे उमेदवार जे त्या ठिकाणी फिरत होते त्यांनाही देता येईल. आमचे सगळे नगरसेवक त्यांनाही देता येईल. जे आमच्यासाठी थांबले, शब्दाला मान दिला, माघार घेतली, त्यांनाही तो श्रेय देता येईल. आमच्या महिला भगिनी विशेषतः कोल्हेताईंच्या आव्हानाला प्रतिसाद दिला, त्यांनाही देता येईल. आदरणीय दादा देखील त्या ठिकाणी जुने त्यांचे सर्व सहकाऱ्यांना घेऊन प्रचाराची रणधुमाळी पकडली, त्यांनाही देता येईल. अगदी आमचे पराभूत झालेले उमेदवार जरी असले तरी त्यांच्यामुळं जे काय आम्हाला मताधिक्य त्या प्रभागातून मिळालं हे श्रेय त्यांचं देखील आहे. आणि सर्वसामान्य कोपरगावकर नागरिक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमची पार्लिमेंटरी ज्यांनी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सर्वच उमेदवारांची निवड, नगराध्यक्ष सहित खालचे सगळ्या उमेदवारांची निवड त्यांनी केली, त्यांना याचं श्रेय देता येईल. आमच्या विश्वासनाम्यातील असलेल्या सगळ्या विकास कामांचं त्यालाही श्रेय देता येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे विरोधकांनाही श्रेय देता येईल की त्यांनी ज्या पद्धतीने ऐनवेळी चुकीच्या मार्गाने उमेदवारी केल्या आणि विकासावर जाणारी निवडणूक वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, अगदी खालच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. स्वर्गीय कोल्हे साहेब हयात नसताना त्यांच्यावर टीका करून केविलवाणी प्रयत्न केला मत मिळवण्याचा. किंबहुना त्या ठिकाणी ताईंवर एक महिला म्हणून एकेरी उल्लेख करणं किंवा वेगळ्या पद्धतीने भाष्य करणं, वेगवेगळे खोटे नाटे आरोप त्यांनी त्या ठिकाणी केले. असे अनेक विजयाचे मानकरी या ठिकाणी असू शकतात. तुम्हाला देखील पत्रकारांनी वस्तुस्थिती, आमचे जे विचार आहे, कॉर्नर सभा आहे, झंझावत आहे प्रचाराचा 40 दिवसाचा, तो जनतेपर्यंत पोहोचवला. त्याच्यामुळं ज्यावेळेस अशा पद्धतीचा निकाल लागतो त्याचं श्रेय कोणा एकट्याचं नसून ते सर्व समाज घटकाचं, सगळ्या स्तरातील लोकांचं, समाजातील प्रत्येक घटक, वेगवेगळे समाज बांधव आणि विशेषतः आमचे कार्यकर्ते जे शहरातले तर होतेच पण ग्रामीण भागातील देखील की 11 वर्ष आपल्या पार्टीवर गुलाल न पडल्यामुळं ते अगदी पायाला भिंगरी लावून प्रत्येक मतदारापर्यंत ओळखीने कुठंतरी पोहोचत होते. या सगळ्यांनाच आमचे कर्मचारी असतील, कारखान्याचे असतील, आमच्या उद्योग समूहातील कामाचा वेळ संपल्यानंतर आपल्या ओळखीने मतदारांपर्यंत ते जात होते. असं श्रेय हे सगळ्यांनाच देतो. आणि आमच्या मित्रपक्षासहित सगळ्याच आमच्या उमेदवारांनी जो काही मेहनत 40 दिवसात घेतली त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी, इच्छुक उमेदवारांनी, माघार घेतलेल्या उमेदवारांनी, हे सगळं विजयाचं श्रेय हे त्यांना जातं. अगदी त्या वयोवृद्ध महिला जी गाडी थांबवून आमच्यावर मायेचा हात फिरून आशीर्वाद देत होत्या किंवा आमच्या कुटुंबातील सदस्य, मग त्याच्यात मिलिंददादा असतील, अमितदादा असतील, इतरही सदस्य ज्यांनी त्या ठिकाणी, नितीनदादा असतील, सगळ्यांनीच श्रेय आमच्या खरं तर कुठली निवडणूक म्हटलं तर आपण श्रद्धा ठेवून त्या ठिकाणी पूजा अर्चा करतो, तसे आमच्या माई रोज त्या ठिकाणी पूजा करायच्या. म्हणून हे श्रेय निवडणूक लागली का सगळेच त्या ठिकाणी निवडणुकीला हातभार लावतात. थेंबे थेंबे तळे साचे ज्याला आपण म्हणतो. विरोधी शक्ती जरी खूप त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून डावपेच टाकत होते, परंतु हे सगळे भेदून आम्ही या ठिकाणी विजयाचा गुलाल घेतलेला आहे आणि कोपरगावचा ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे आणि एक नवीन विकासाचा पर्व या निमित्ताने चालू झालेला आहे, एवढंच आपल्याला आश्वासित करतो. त्याचं उत्तर ते देतील, परंतु आम्ही 100 दिवसातील काही कामं आपल्या समोर ठेवली होती, त्यामध्ये ती सगळी कामं पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. त्याच्यामुळे ही सगळी कामं आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत. सर्वात महत्वाचं जे काय स्वच्छ पिण्याचं पाणी आहे ते फिल्ट्रेशन प्लांटवर त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत. या सगळ्या गोष्टी ॲम्ब्युलन्स घेणं असेल किंवा क्लासरूम डिजिटलायझेशन करणं असेल, हे आमच्या विश्वासनामा आणि आमच्या वेळोवेळी दिलेल्या भाषणातील शब्द सगळे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. आमचे सगळे उमेदवार आणि पडलेले उमेदवार हे सगळेच त्यांच्या प्रभागातील काम करण्यासाठी त्या ठिकाणी बांधील राहू जनतेशी. निश्चितपणाने ज्या पद्धतीने तालुक्याचं वातावरण आहे त्या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल, कुठेतरी हजारो कोटींच्या वल्गना करायची, परंतु प्रत्यक्ष विकास मात्र कुठं दिसत नाही. आणि ह्या कारणास्तव बदलाचं वातावरण, परिवर्तनाचं भावना ही ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत सगळं आहे. आणि अशाच पद्धतीचा निकाल
हा झेडपी आणि पंचायत समितीमध्ये देखील लागल अशी आम्हाला खात्री आहे. निश्चितपणाने आम्ही त्यांच्या चांगल्या सूचनांचा आम्ही स्वीकार करणार. अपेक्षा एवढ्याच राहतील की त्यांनी आमच्या चालू असलेल्या कामामध्ये कुठलाही खोडा घालू नये, एवढी आमची देखील त्यांच्याकडून अपेक्षा राहणार आहे. नाही, पराभूत उमेदवारांनी खचून न जाता एक लक्षात घेतलं पाहिजे की नगराध्यक्ष आपला आहे, त्या उमेदवारांसाठी थेट नगराध्यक्ष त्या ठिकाणी त्यांचं पालकत्व घेणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठलंही असं काही मानून चालणार नाही की आपला पराभूत झालेला आहे, नाम उमेद होऊन चालणार नाही. त्यांच्यासाठी जितका विजय उमेदवाराला आमचा सन्मान, मान सन्मान किंवा पाठबळ असेल, तितकंच किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त पाठबळ त्यांना आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून देऊ, एवढं मात्र मी सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो. हो, निश्चितपणाने त्यावेळेस जरी झाली असती तरी निवडणूक फायदाच झाला असता, पुढे गेली तरी तिचा फायदा झाला. त्याच्यामुळे निवडणूक कधी झाली असती तरी गुलाल आमचाच होता याची मात्र आम्हाला खात्री होती. त्याचं श्रेय ज्यांनी माहिती दिली हे त्यांना दिलं पाहिजे. नाही, असं असतं की अज्ञात ज्ञात सगळेच लोक आपापल्या परीने त्या ठिकाणी शहर विकासाच्या दृष्टीने निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळं ज्यांना कोणाला त्रास झाला, एकीकडे आपण लाडक्या बहिणींचा उल्लेख करायचा आणि दुसरीकडे त्यांच्यावर 101च्या कारवाई झाल्याच्या आम्हाला महिलांनी सांगितलं, ठीक आहे, आम्ही कळलं नाही, परंतु त्याचा परिणाम निश्चितपणाने मतपेटीतून त्या ठिकाणी दिसतो. आम्ही कुठं इशारा दिला? नाही, आम्ही कोणालाच काही हे केलं नाही. आपलं स्ट्रेट फॉरवर्ड असतं, जे आहे ते आहे, जे नाही ते नाहीये. आम्ही लढलो.